सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह संत भगवान बाबागड मौजे बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. बोलिले ऋषी सात पण ज्ञाने नाही, कर्मे नाही, योगे नाही, केवळ भावेवर ताया. कोणत्या मार्गानं? आमच्या मार्गाचं नाव काय? फक्त भाव. आम्ही दुसरं काही जाणत नाही. एकमेव भाव. वारकरी संप्रदायामध्ये मुख्य काय? मुख्य भाव. वर्मते एक आहे दृढ धरावा भाव. जाणीव नागवन लागुनी तो ठाव. मनवून संगटाकी सेवी अद्वैत भाव. तुका म्हणे हाची संती मागे केला उपाव. सुखे मी निज लोका शून्य सारून तेथे झाला. काय शब्द? वर्मते एक आहे दृढ धरावा. परमार्थात किंबहुना वारकरी संप्रदाय विशेष किंमत कोणाला? क्या बात आहे. आदि भाव सार शुद्ध हे भूमी. प्रथम भाव शुद्ध धर. काय म्हटलं? प्रथम भाव शुद्ध धर अंगी वैराग्याचा भर. भक्ती पाहिजे शिरजोर याहुनी योग कोणता. शब्द कळला का? प्रथम भाव शुद्ध धर अंगी वैराग्याचा भर. भक्ती पाहिजे शिरजोर आणि याहुनी योग कोणता. किंमत कशाला आपल्या भावाला? भाव नसेल तर भावे विन देव नकळे निसंदेह. भावे विन नाही तयाची ती प्राप्ती. पुराणे बोलती ऐसी मात. भाव असेल तर भाव बळे आकळे येरवी नाकळे. करतळी आवळे तैसा तुका म्हणे जवळी धरुणी आणि देव. जगाच्या मालकाला खेचून आणायची ताकद कुणात आहे? भावा. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविक. भाव ज्याची गाठी त्याशी लाभ उठावती. भाव कसा? काही वेळेला काही माणसं भावकीच्या जोर उड्या कुणाच्या भावकी. काही काही माणसं गावकीच्या जोर उड्या, काही मेहुण्या पाहुण्याच्या जोर उड्या. ह्या उसण्या उड्या. कसल्या उड्या आहेत? कसल्या उड्या आहेत? असले नाही. ही एकटंच गिराईक इतकं वजनदार आहे. भावकी नाही गावकी नाही कुणाला बोलू येत नाही. काहे न लगे एक भाव काही न लगे एक भावची कारण. काही न लगे एक भावची कारण. काही न लगे एक भावची कारण. तुका म्हणाला विठोबाचे. तुका म्हणाला विठोबाचे. तुका म्हणाला
बरोबरी दुरावसी दुरी करिता बरोबरी दुरावसी दुरी तुका म्हणाला विठोबाची तुका म्हणाला विठोबाची तुका म्हणाला विठोबाची करिता बरोबरी दुरावसी दुरी करिता बरोबरी दुरावसी दुरी करिता बरोबरी दुरावसी दुरी करिता बरोबरी दुरावसी दुरी असल्या उसण्या उड्या नाहीत त्याच्या कुणाच्या भावाच्या एकटच वजनदार गेला काही न लगे एक भावाची कारण भावाची कारण आणि मोक्षाचे साधन बोली गेले हा आओ एकटच एक भाव चित्ती तरी न लगे काही युक्ती वजनदार गिराय कोण त्याला गावकीन भावकी गोळा करायची गरज आहे अजिबात नाही महाराज जगात ह्याची एवढी ताकदच कुणाकडे भावा पुढे नाही कोणाची भाव पुढे नाही कोणाची सबळ भावने पुढे जगात दुसरं बळच चलत जगाचा मालक देखील मेटकुटीला आणायची ताकद आहे कुणात भावात हाय लेवलचं प्रमाण कसं काही करा पण ह्याला धरून करावं लागतं कुणाला त्यात झोपडपट्टी असतात का नाही मुंबई पुणे शहरला खेड्यातली असतात काय झोपडपट्टी मग या झोपडपट्टीतले जी कामगार आहेत रोजंदारीनं काम करणारी लोक मग त्या रोजानं जाणाऱ्या लोकांमध्ये त्यांच्या मध्ये एक त्यांनी नंग्या पाळलेला असतो कोण पाळलेला असतो त्याचं नाव नंग्या आणि नंगे को खुदा डरे आदमी की क्या बात लक्षात आलं का नागडा असते ती कशा कुणाला बी भोगसून स्वतः नाही खतरनाक माणसं भीती दहशत असते त्याची कुणाची नंगेची ती त्या कामगार पॉइंट असतो सिटी शहरला कुठं ती कामगार पॉइंट तिथं ती मिळते रोजानं माणसं ही मग ते नंग्याशी चर्चा करतो ती माणसं म्हणते मालक यायला काही हरकत नाही पण ते आमच्या बॉसला विचारावं लागलं त्यांचा बॉस म्हणजे तो नंग्या मग त्या नंग्याकडे जाणार आम्हाला 25 माणसं पाहिजे ती नंग्या म्हणणार 25चे 50 मागा माणसं आहेत देतो पण बाजारच्या आदल्या दिवशी संध्याकाळी पैसा घरपोच झाला पाहिजे बाकी मला माहिती आणि मला जर खिशातून द्यायची पाळी आली तर मग पुन्हा तुम्हाला वाईट वाटू देऊ नका कोण बोलायला ही नंग्या बोलायला नंग्या बोलायला म्हणजे त्याला माहिती 10 पटीनं पुन्हा ही काय करते वसूल करते ती रोजंदारी करणारी ती बिंदास असते त्यांना आता ती ही नंग्या कशासाठी पाळलाय त्यांनी वसुलीसाठी कारण बरेच मोठे मोठे लोक काय करतात बाजारच्या नावावर निघतात बाजारच्या दिवशी शिमगा करायला होतात पैसाच हातात नाही मग पुन्हा मालक बाजार हे आरती राहिलेला अर्ध करून टाका सर्वच घेऊन जा किरा कळलं का त्या मोठ्याचा कसं दडपण आहे द्यायला देत नाही असं नाही पण टायमिंगला नाही मिळाल्यावर काय उपयोग आहे मग ती नंग्या काय करतो ही रोजानं काम करणारी 200 रुपये असोत 100 रुपये असोत 100 रुपयाच्या माग 10 रुपये त्या नंग्याला असते
फुकट काय ती कशासाठी वसुलीसाठी पाळलेला असतो तसा ह्यो नांगी आहे. कोण भाव जगाच्या मालकाला जरी ह्याने दम दिला तर फाउंडेशन सहित देव हालून पगार पोच करतो. देव बी इतका चिल्लर नका ठरवू. नंबर 1चा खोटाडा येतो. कोण नाड्या तुटस तर भजन केलीत माणसाने. ह्यांना स्वप्न पडू नये का भजन आली कशाच देवाचं. कोण्या भजनाला म्हशीची शिंग दिसत. आता कोणाला काय दिसते म्हणून सांगा उगाच काही ह्या गोष्टी काही बोलायसारख्या आहेत का. आलं त्याच्यात बिढाला बिढाला निष्ठुर देव लवकर कदरच करीत नाही. जीव तुडू तुडू माणसं भजन करतील नाही लवकर लक्ष देत. मग संतांनी होऊन नांग्या पाळल्या. भावाच्या पै हाते क्या बात धरावा निश्चय. हे कसं गिराय काय आव देवच होय. कळालं का. कोण एकच प्रमाण भाव देवाची उचित डबल आहे. भाव देवाची उचित आणि भाव तोची भगवन. अहो भावना म्हणजेच भगवान. भगवान म्हणजे दगड असते. आणि कुठल्या बी मंदिराने कहाट कुठल्या बी मंदिराने कहाट दगडाच आहेत ना. पण दगडाला देवत्व मिळून द्यायची ताकद भाव तोची भगवन. भावधरी तया तारील भावना ठेवल्यावर दगडात देव आहे का. दगडात देव दगडात देवत्व निर्माण करायची ताकद कुणाची. मातीत देव आहे का. मातीत मातीत देवत्व निर्माण केलं का नाही केलं. पुन्हा मातीचा द्रोण केला अंतया कोळी किया भाव फळला. चिखलाच्या पुतळ्यातून प्रत्यक्ष विद्या प्राप्त करून दिली. ही ताकद कुणाची. चिखलाच्या पुतळ्याची होय. ही ताकद कुणाची आहे. तया कोळी किया भाव फळला. भाव फलीभूत झालाय. किंमत कशाला आहे मग. लाकडात देव काय स्तंभी नारायण प्रगट मारी दुर्जनी स्तंभी नारायण प्रगटला. लाकडात देव लाकडात देवत्व. कशातूनही देव तयार करायची ताकद आहे कुणात. आणि म्हणून आपल्या संतांनी जेवढं ऋषीमुनीचं म्हणणं आहे तेवढं कोणत्या मार्गाने खरं करून दाखवायचं ठरविलंय. साच पण भावी वर्ताया. भाव या मार्गाने खरं करून दाखवायचं ठरवलं. आणि म्हणून आपल्या संतांनी भक्ती करायची असली तरी ह्या नंग्याला जोडीला ठेवा म्हणून सांगितलं. कुणाला. भावी वीन भक्ती भक्ती वीन मुक्ती
आणि बळे विनश. कसं ताकद असल्याशिवाय वसुली करता येत नसते. कोण्या बी माणसाला हे करतोस का नाही ही म्हणायला काय लागेल, ताकद लागते मला. पुढच्या माणसाला लक्षात आलं पाहिजे, फटका दिला ना आउट करतो. हा उगा हाणून मी मारीन नाही मारीत असतो विषय. मारीन त्या मारीन म्हणल्याबरोबर पुढच्या माणसाचं फाउंडेशन हल्लं पाहिजे. ही दहशत कुणाकडे, भावाकडे. कसली बी अडकलेली बिल काढून देते कोण, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव ज्ञाना. भावे गावे गीत. तुम्ही कोणतं बी गीत गा, फक्त भावनेनं गा. शुद्धांत करणानं भावनेनं गीत गायला देव मिळणार. तुझा भाव आहे म्हणजे ताकद कुणापाशी. अहो जगात सर्वात श्रेष्ठ ग्रंथ म्हणून कुणाचं नाव गाजलं, जगात सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणून कुणाचं नाव गाजलंय, कुणाचं, शिमग्याचं का शिलंगणाचं. नामामणी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान जगात नाव गा. ज्ञानेश्वरी नामदुराई सारख्या संतांच्या मुखातून श्रेष्ठत्व शब्द आला. एवढी पावर कशाने आली त्याच्यात. बरं तुम्ही बघा, जातिवंत जी माणसं ज्ञानेश्वरी वाचायला रंगलीत ना, त्याला कशातच मूड नाही. त्याच्या अर्थामध्ये घुसून असा मस्त अशा लहरीत त्याच्यात तंद्रीत राहते. समाधी इतका आनंद मिळतोय त्या ज्ञानेश्वरी वाचण्यात. पण ती अर्थ नजर आल्यावर ती ज्ञानोबारायची ती शैली, भाषा शैली, दृष्टांत द्राष्टांत, ते असं मिक्सिंग, चढता क्रम, ती फार सुंदर. जगातला तसला वक्ताच नाही कुणाला का. ज्ञानोबारायचं व्याख्यान म्हणजे हॉलीबॉल टाईप व्याख्यान आहे. कुठंतरी कोपऱ्यातून सर्व्हिस देणार, खिळवीत चिंडू नेटच्या जवळ आणणार आणि शॉट मारणार. शॉट मारल्यावरच कळणार की इतका सुंदर हा पॅरेग्राफ आहे. अशी शैली कुणाची, ज्ञानोबारायची. त्याच्यात घुसल्यावर मग एवढा ज्ञानेश्वरीला गोडवा कशानं, त्याचं कारण आहे ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना करताना ज्ञानोबारायांनी काय केलंय. समजा रचना, आता एखादं बितार रचलं, काय रचलं, इटाचं दगडाचं कशाचं बी रचलं. त्या रचत असताना दोन्ही दगडाच्या किंवा इटाच्या मध्ये काय टाकतात माणसं, सिमेंट वाळूचा माल कालवून दोन्हीचा एक जीव पकडून राहू म्हणून माल टाकतात ना. तसं ज्ञानोबारांनी पूर्ण ज्ञानेश्वरी जेवढी अक्षर आहेत त्या प्रत्येक अक्षराच्या सांध्यात भाव नावाचं मटेरियल भरलं. भाव अक्षराची गाठी आणि ब्रह्मज्ञानाने घुमटी. भाव अक्षराची गाठी, दोन अक्षराच्या मधला सांध आहे ना, ती भाव नावाचा मसाला भरलाय त्याच्यात. त्याच्यामुळे ती ज्ञानेश्वरी इतकी गोंडस आहे. आणि भाव मध्ये टाकला, ज्ञानेश्वरी तयार केली आणि नाव देताना भाव अर्थ दीपिका ज्ञानोबारायचं नाव आहे. ज्ञानेश्वरी हे ज्ञानोबारायचं नाव नाही, नंतरच्या संतांनी दिलेलं नाव आहे. ज्ञानोबारायांनी लिहून पूर्ण झाल्यावर काय नाव दिलं याला, भाव अर्थ दीपिका. म्हणजे आमची भावाच्या अर्थाची प्रकाशिका आहे. आता ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीला मूळ नाव काय दिलं, भावार्थ दीपिका. वाल्मिकी रामायणाच्या आधारानं शेकडो रामायण झाली. रहस्य, मानस, अध्यात्म अशी नावं वेगवेगळी आहेत. पण या सर्व रामायणात नाथ महाराजांनी बी रामायण केलं. पण नाथ महाराजांनी रामायणाला नाव देताना काय दिलं, भाव अर्थ. आमचं भावाच्या अर्थाचं रामायण. म्हणजे आपल्याकडं काय प्रधान आहे, कळालं का नाही कळालं. म्हणून बोलिले जे ऋषी सात भावे, जे ऋषी बोलले ते आम्ही भावनेतूनच खरं करून दाखविणार. पण प्रकार असा आहे, भाव
वजनदार लेकरू. कसले वजन. क्या बात आहे. तुका म्हणे होशी भावेची तू मुक्त. क्या बात आहे. काय करीशी युक्त जाणीवेची. असं नाही, भावच माणसाला सर्व काही करू शकतो. पण अडचण अशी आहे, ही खानदानी लेकरू आहे मला. कोण भाव. ह्याच एक जणाबरोबर हाड वैर 17 जणांबरोबर नाही. असं लय लोकांबरोबर त्याचं खटकालेलं नाही. कुणाच्या बी जोडीला घाला, खांद्याला खांदा देऊन काम करते. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार कुणाच्या बी जोडीला घाला, भाव नाराज होत नाही. ताकद लावून काम करते. खानदानी लेकरू. पण ह्याच एक जणाबरोबर खटकालेलं काय बोलणं कळेल का माझं. नाही कळेल. किती जणांबरोबर. फक्त एक जणाबरोबर खटकाले. तेवढ्या एकाला जर सांभाळलं, भाव हाकालला तरी जात नाही. तर ती एक जणाबरोबर हाड वैर आहे, जन्मजात पिढानपिढीचं वैर आहे. तेवढा एकच येऊ द्यायचा नाही. तो जर आला त्या भावाचा विरोधक, मग ह्याला कसला बी चहा पाचतो म्हणलं तरी थांबत नाही. लक्षात येईल का. त्याचं नाव माहिती का तुम्हाला. त्याचं नाव आहे संशय. लक्षात येईल का नाही येईल. काय देव कुणामुळे मिळतो. भावामुळे. पण बाळकिरीडीतली तुकोबरायची भाषा आहे. भावनेच्यामुळे अंतरला संदेह भय भावनेच्यामुळे अंतरला देव. आता कुणामुळे देव मिळायलाय. भावामुळेच मिळायलाय. आणि इथं बाळक्रीडेतली भाषा तुकोबरा म्हणतात, भावनेमुळेच देवाचा अंतर पडला. का. शिरला संदेह भयपोटी. थोडा बी संशय मध्ये परमार्थात आला की महाराज परमार्थावर नांगूर फिरविल्याशिवाय. म्हणून संशयाहून थोर अनिक पाप नाही घोर. हे विनाशाची वाघूर प्राणियासे संशय आत्मा विनश्य. म्हणून संशय जो पडिला तो सर्वस्वे दुःखे नासिला. संशय झोपा नाही. थोडा जरी आला पुन्हा माणसाचा भाव राहत नाही. आणि म्हणून भाव म्हणून संतांनी म्हटलंय ह्याला पक्क धरून ठेवा. ह्याच्या पशीत गुरु किल्ली आहे. कुणाजवळ. जागता जगदेवन राखा काही. दृढ भाव धरून ठेवा. पक्का धरा. निष्ठल. कळायले का. असं भावाला ढिल काम. काही थोडा बहुत लागपाठ करा भक्ती. पण भाव धरा बळकट. विढाला विढाला. भाव पक्का धरून ठेवा लागणार आहे. सोपय बाई. काय क्या बात. नाही भाव तया सांगावे ती किती. म्हणजे याचा अर्थ असा आहे, भाव आमच्या मार्गात मुख्य आहे. कसली बी अडकलेली बिल काढून द्यायची ताकद कुणात न गॅरंटी. डायरेक्ट देवाकडली बिल अशी पावर आहे त्याची. आणि म्हणून पक्क ध्यानात ठेवायचं आपल्या मार्गाचं नाव भाव मार्ग. हा वा भावी न देवन येची पै हाता. क्या बात आहे. वा उगे हिंडता रानू रान झाला. म्हणून आमच्या मार्गात मुख्य कोण. भाव मुख्य. तात्पर्य काय. भावनेच्याच मार्गातून आम्ही हे ऋषीमुनीचं म्हणणं खरं करून दाखवणार आहोत. पण अडचण कशी आहे. भावनावादी माणसं
फार शिकलेली आणि तर्कवादी नसते जास्त म्हणून तर आपल्याकडे खेड्यात म्हण आहे शिकलेली तेवढी हुकलेली म्हणतात ना. इकडं मन आहे का नाही इकडं आमच्याकडं आहे इकडं हा शाबास हा म्हणजे ते महत्वाचं आहे. शिकलेली तेवढी का अतिशहाणा त्याचा हा मग इकडे बी आहेच की तुमच्याकडे. ही काय असते ही शिकलेली इथनं 10-5 अक्षर ती त्या बाहुण्यावर फायरिंग करते आणि भोळी बाबडी असते ती भावनावादी लोक भोळी असते साधी. हे अनफडे काय रे म्हाताऱ्याला काय शिकलंय ह्याला काही कळत नाही म्हाताऱ्याला. मग बाकीच्याला वाटतं खरं हे नाही शिकलं बी नाही. ही त्याला म्हाताऱ्याला माहिती सर्वावर नांगर फिरवायची माझ्या भावनेचीच ताकद आहे पण ती म्हाताऱ्याला दाबी तिथे शिकलेली हे अनफड आहे कुछ पढा नाही इसलिए जो इनको दिमाग नाही असं म्हणून त्याला दाबणार. कुणाला त्या भावनावादी माणसाला तुकोबाराय म्हणले ऐका 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 भाविक जन कोण कोण ते तार्किकाचा टाक वाद कोण कोण ते तार्किकाचा टाका संग आणि पांडुरंग स्मराहो. काय होते ही शिकलेली जी बाकीची लोक आहेत ना हे आपल्याकडं काही ना काही नवा मसाला घेऊन येणार. जुन्या काळात एक मसाला आलता महानुभाव महानुभाव तुमच्याकडे आलता का नाही की आम्हाला माहिती आलता काय इकडे आलत महानुभाव. त्या महानुभाव पंथाला रोख लावण्यासाठी त्याला थांबविण्यासाठी जोग महाराजांनी जेलची तयारी ठेवली होती. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु जोग महाराज महाराज जेल भोगू पण त्यांना जागा दाखवलीच. वारकरी संप्रदायाचे तत्व जगातल्या कोणत्याही संप्रदायाला मान्य करावं लागतील अशी गोंडस तत्व आहेत. आता त्या तत्वात बसून वागून तितकी माणसाचा कोणी चलत नाही तो आपला मूर्खपणा आहे. पण तत्व इतकी सुंदर आहेत संप्रदायाची आणि त्या संप्रदायावर गदा आणायचं काम करणार भाविकांनी दुर्जनाची क्या बात आहे. भाविकांनी दुर्जनाची काही मानू नये साचे. भावनावादी माणसाने असली पपट पसर डोक्यात घ्यायचं नाही मला. हा प्रकार कसा आहे महानुभाव महानुभावची लाट जरा कमी झाली. आता मधल्या काळात एक लाट त्याच्या अगोदर एक लाट आनंद संप्रदाय आनंद संप्रदाय हे आपल्याकडे कमी इकडं. त्याच्यानंतर एक महाग लाट आलती स्वाध्याय स्वाध्याय आलती का ना दादा आणि स्वाध्याय असं हा ताई पुन्हा जोडून हो पुन्हा निरंकारी निरंकारी बैठक बैठक ह्या असल्या दांडग्या वाहतुळी कितीतरी दिवसानं यायला लागलेल्या. पण इमानदारीनं सांगा वाहतुळीत हलकं उडतंय का वजनदार. शाबास वाहतुळीत हलकं उडतंय का वजनदार हलकं उडत असते महाराज. मुनी जन्मजात जी हलकी आहेत ना ती वाहतुळीत उडत. लक्षात आलं का. अरे एवढे महाराष्ट्राला असे सुंदर विचार देणारे संत मिळाल्यावर आणि ती एका संप्रदायाच्या विचाराचे संत आहेत तरी बी ही जात जर दुसऱ्याकडं काय कमी आहे संताकडं. बाकीच्याला जगात एक संस्कृत सोडलं तर दुसऱ्या भाषेत एवढं वाङ्मयच नाही. संस्कृतला देखील लाजविल एवढं गोंडस वाङ्मय मराठी वाङ्मय. आणि ही सर्व देण फक्त संतांची कोणाची देण नाही. आणि एवढे संत कोणत्याच संप्रदायामध्ये नाहीत हे बी लिहून ठेवा माझं बाबा. जगात अनेक संप्रदाय आहेत पण वारकरी संप्रदाय इतके आत्मानुभवी संत जगात नाही.
अहो बेजोड संत ना. कबीरदास सारखा महात्मा. कुणासारखा? कबीरजी जेवेला आले कुठं? पंढरपूरला. नामदेवराय कबीरदासजीला कोणीतरी म्हणलं, मग ते एक संत नामदेव म्हणून आहेत आणि त्यांनी प्रत्यक्ष दगडाच्या मूर्तीला दूध पाजलं असं ऐकलेलं. ते पंढरपूरला आले नामदेवरावचं नाव ऐकून. पंढरपूरच्या बाहेर पटांगणात जनाबाई गौरे यायची होत्या. योगायोगानं माणूस आल्याला बघितला की भेटागाठी एक माणूस म्हणला, नामदेव जी का ठिकाना कहाँ, पत्ता कैसा पता चलेगा? बोले बात ऐसी, वो सामने जो लड़की दिखाई दे रही है ना, वो उनकी बिल्कुल घर वाली सेविका है. जाओ बोले उनकी दासी, सीधे घर पहुंच जाओ. ती नामदेवरायची घरातली दासी म्हणली होती. ती जवळ गेली. कुणाच्या? त्या 2-3 पुरीची भांडणं चालली होती कबीरदासजीच्या समोरच. कबीरदासजी म्हणले, एवढ्या मोठ्या संताच्या घरी राहणारी पोरगी आणि साधारण पुरी सारखी भांडती, ही जरा बोगसच कार्यक्रम दिसाय. ते जवळ गेल्यावर ती जनाबाई म्हणली, महाराज श्री बहुत अच्छा रहा, आप आए, हमारा झगड़ा मिटा दो बस, और कुछ नहीं. बोले अरे मिटा दो का मतलब क्या है? बोले बात ऐसी महाराज, ये दोनों लड़कियां मुझे कह रही, मेरी यहां पहले ढेर लगा हुआ था, गोबर मेरी थी, लेकिन ये दोनों आके जो इनकी थोड़ी थोड़ी गोबर उसमें डाल के पूरा पूरा ढेर हमारा है ऐसे दावा करने लगी. अब इसका निर्णय कर. कबीरदास जी ने कहा, अरे लड़की बात ऐसी, तुम जो कह रहे हो बात सही है, लेकिन इसका निर्णय किसके आधार पे किया जाए? जनाबाई ने सांगितलं, महाराज श्री बहुत छोटी सी बात है, जो गोबर मेरे विठ्ठल विठ्ठल ऐसी ध्वनि नहीं करेगी तो मेरी नहीं. अगर विठ्ठल ध्वनि उस गोबर से आता हो तो मेरी है, अलग करवा दीजिए. कबीर काशी करून आलेलं होतं. काय करून पंक्चरच झालं महाराज, हवाच निसटली. बघू तर म्हणला खरं का खोटं म्हणून घेतली एक गौरीन कानाला लावली. पहिल्याच गौरीतून विठ्ठल 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 ध्वनी आला. काय पावर आहे आणि मग कबीराच्या डोक्यात प्रकाश पडला. म्हणला, ज्यांच्या दासीचा हात लागल्यावर निर्जीव गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणती, नामदेव जी कैसे होंगे यार, बडा गजब मामला है. असले बेजोड संत या भारत भूमीमध्ये वारकरी संप्रदायाने तयार केले. त्या संप्रदायाच्या विचारधारेला ही बाकीचे उठणार, आमची कृती भक्ती, आमची अमुक भक्ती, आणि संप्रदाय अमुक उगच फायरिंग करणार. असल्या वाहतुळी बऱ्याच आल्या, राहिल्या का? आणि त्यांनी काय उडविलं? हलका हलका. ते हलकं उडालेलं वाहतुळीत आमच्या रस्त्यावर कुठं ना काय झालं. हे सारं कुणाच्या काटाड्या कुपाट्या कुठं? आमच्या रस्त्यावर. मग तुकोबऱ्या म्हणले, आम्हाला हे डबल कुटाणा करावा लागला. झाडू संताचे मार्ग
म्हणून तुमचं नाव ऐकतो. नाही खरंच बनचा परमार्थ गोंडस ताकद लावून बाहुनीनं परमार्थ करणार गाव. पण तुमच्या टाळीत दम वाटत इमानदारीनं कसं पाहुणे रावळे असले तरी कसं दाखवत भाव नाही. हा हे महत्वाचं. इमानदारी आमच्या रस्त्यावर 12 ठिकाणी अशा माणसं बारीक उकिरा असा माणसं चौक करीत इतकं बोलत नाही बोलते. पण नीट लक्षात तू बरं सरळ सांग. वारकरी संप्रदायाच्या टोटल साधनेचा डाटा कुठे तो डाटा पहावे पुराणी विचारून. तुका म्हणी नाही विश्वास ज्या मनी पहावे पुराणी विचारून. म्हणजे आपलं टोटल साधनेचं कुठे लिखाण आहे पुराण. वारकरी संप्रदायाची खरे पुष्टी देणारे ग्रंथ कोणते पुराण आहे. आणि ह्या बाकीच्या लोकांनी काय केले. समजा आर्य समाज, कोणता समाज आर्य समाजासारखी जी समाजकंटक म्हणतात त्यांना बाहुनीवर गदा मारणारी लोक यांनी काय केलं. शब्द ज्ञानाच्या बळावर समाजरूपी प्रक्रियेद्वारा अर्थाच्या हेराफेऱ्या केल्या. आता मी त्याचाच माणूस आहे. कशाचा शब्दाचा डॉक्टर आहे ना. मी जनावराचा माणसाचा नाही. मी कशाचा डॉक्टर आहे. शब्दाची चिरफाड असते आमच्याकडे. समास नावाचा एक प्रकार व्याकरणामध्ये की समास असा एक प्रकार आहे की ज्याच्याद्वारा शब्दाचं टोटल अर्थाच्या हेराफेऱ्या करता येतात. ही ताकद असते समास प्रक्रियेमध्ये. आर्य समाजाने पुराणातल्या मूळ शब्दाचे मूळ अर्थाला समाज प्रक्रियेद्वारा उलट पालट केलं आणि अर्थाला विपरीत बनविलं. म्हणून अर्थ लोपली पुराणी नाश केला शब्द ज्ञानी विषय लोभी मनी साधने बुडबिती. ज्ञानेश्वर कसं आहे. या महाराष्ट्री साधू संतांनी काय केले सज्जनो. महाराष्ट्री साधू संतांची परंपरा अशी आहे कट्टरतेनं संप्रदायाची जी चापुरी आहे याचा टोटल डाटा कुठे आहे पुराण. प्रत्येक संतांनी कुणाकडे बोट दाखवले. नामामनी नाही माझ्याकडे दोष पुराण हे व्यास वाक्य आहे. म्हणजे आपलं टोटल जे काय असेल ते कुठं आहे पुराणात आहे. आणि तुकोबरे म्हणतात ना काय ऐसा हा निवाडा झाला से पुराणी नोहे मा जीवानी पदरीची. म्हणजे किंवा नका जाऊ आडराणी
आणि आयशी गरजती पुराणी आपल्या संप्रदायाला 100% पुष्टी देणारे पुराण आहे. कारण 18 ही पुराण हरिशिंगाचे. हे महत्वाचं. त्याच्यामुळं त्या पुराणावर त्याच्या अर्थावर बुद्धिमान लोकांनी काय केलं, विनाकारण शब्दाच्या हेराफेऱ्या केल्यानं अर्थाला विपरीत अर्थ करून त्याचा तुकोबरे म्हणतात नाश केला शब्द ज्ञान. पण आम्ही घाबरणार नाही. मग पेटू भक्तीचा सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह संत भगवान बाबागड मौजे बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.